संगमेश्वरला थांबलो श्रद्धा हॉटेलमध्ये. आपण जुना हॉटेल आहे फार या रूटचा आणि नॉनव्हेज वगैरेसाठी छान देतो. बाबा आणि मी बसलो आहे जेवणासाठी. प्रॉपर वेळेवर आलो आहे. 1:15 वाजता आलो ना बाबा आपण इथे. 1:15 वाजता आम्ही आलो. आता बघूया. सुरमई थाळी ऑर्डर केली आहे बाबाने मला, त्यांना आणि आजीला. आजी गाडीत बसली. दरवाजा उघडून बसले गाडीत. तिला उतरायला होणार नाही त्यामुळे ती बोली मी तर काही येत नाही, तुम्ही जा. तुम्ही काय ते तुमचं काम. बघूया आता. अजून इथून आता मला वाटतं 4-5 पर्यंत तरी जाऊ. आणि आमची सुरमई थाळी. एक गाडीमध्ये जा आजींना आणि जरा हे करा. मी जाऊन येतो बघून आलो. आजीला देऊन येतो त्याला. बघायला हवं नंतर. आजी सगळं ना पाडून टाकेल. तिने सगळं पाडून टाकेल. कसं घेतलंस? हा पेपर तुका असं पसरून दिले होते ना. या साईडला पाडू नको फक्त आरामात का काय. आणि झालं तरी तसंच ठेव. हात दुवा असे वाकू नको. मी तुका हे करते मग. हा हा दार लाव. हा 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 नाही लावत. बस एवढा ठेवतो. खा जेव. आवाज दे पाहिजे तर. ह्यांका सांगितलं तरी चालतंय. ती जेवेल आता. आम्ही पण आता जेवण घेतो. बाबा केलं का व्यवस्थित? स्वाद घेऊया फिश थाळीचा. कधी आलात या हॉटेलच्या आसपास किंवा संगमेश्वरच्या आसपास तर नक्की ट्राय करा. अगर पुढे जात असेल तर नक्की या. फ्रेश आली का? खरंच फार सुंदर होतं जेवण. मी तो जेवलो. आजी जेवते आणि आता बघू. हे तुका आवडलंय का जेवण? का जेवलंस? गाडीत बसून जेवते. इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये येलीस. हा आता सुरमई सोडू नको काय. बाबा जेवतात ते आम्ही आलो तो पहिला. तर मी तर येतच असतो. गेल्या वेळेस मी आणि श्रेया आलेलो इथे बाईक राईडच्या वेळेस. आणि त्यावेळेस आता ॲक्च्युली जेवण छान आहे इकडे. खूप नॉनव्हेजसाठी खूपच छान आहे. त्यामुळे तुम्ही येऊ शकता. इथे आलात तरी तुम्हाला ते व्यवस्थित वाटेल. जेवल्यानंतर कळेलच. मला बोलायची गरज नाही. नक्की या. नॉनव्हेजसाठी छान आहे. आणि जर व्हेज खायचं असेल तर पुढे संगमेश्वर क्रॉस केल्यानंतर पुढे राईट लेफ्ट साईडला श्री गणेश कृपा आहे. मोदकसाठी फार फेमस आहेत ते पण. त्यांच्याकडे पण तुम्हाला सुंदर जेवण मिळेल. व्हेज बाबतीत तर मी तिथेच थांबतो. नाश्ता वगैरे पण छान आहे. आणि मोदक घेऊन जायचे असेल तर त्यांचे जेवण वगैरे तर झालंय. आता निघालो आम्ही. आता बघूया पुढे कसं काय प्रवासामध्ये. त्यामुळे आता एसी पाहिजे तिला आजीला. सुरमई थाळी खाल्ली एसी पाहिजे. चिकन खाल्लं असतं तर काय झालं असतं मग. हा हे बाबा लावली बघ एसी. आणि एसी मध्ये ते येतास तू कधी. एसी बंद कुठे केलेली? बंद केलेली आहे बाबा आपण एसी एकदा तरी. कंटिन्यू एसी मध्येच येतोय की नाही. तुमची सीट जास्त पुढे गेली त्यामुळे मी मागे घेतो. परफेक्ट. मग असंच असतं.
चला फायनली छान होतं जेवण. घे थोडस मच्छी मध्ये जरा होतं ना मीठ जास्त. ओके पण जेवण चांगलं, मीठ जरा जास्त आणि मच्छी पण छान होती. अशी नाही की फ्रेश वगैरे नाही आणि मूड खराब होण्यासारखं असं काय नव्हतं, छान होतं. तर आता जेवलोय आम्ही लोक. हे चार्जर ओके. आता जेवलोय आणि परत आता पुढच्या प्रवासाला लागलो. आता जेवलो आता चाललो. काय पिशी देव कशाला रिवर्स करतोय गाडी आणि आता डायरेक्ट आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागतो. मला परत एक सेकंड. डबो नाही गावलो. अर्धी सुरमई फिकलं भावा. मी टाकले. तुम्ही पण काय मग एवढा फायदा. मला आवडत. मग पहिलेच मी बोललो होतो ना, मग हे मागवलं असतं आपण. काय बोलतो तिला हे लय लावलं ते चिकन. हा पीठ पण लावलं होतं जास्त आणि पीठ जास्त लावलं. थोडं ते हे लावलं मीठ पण जरा जास्त झालं. सो झालं जेवण, निघालो आम्ही लोक आता. काय ते कोण नाही का व्हिडिओ. कालच्या त्या हंडीमुळे आवाज इतको बसला ना, मग चिल्लर पार्टीच्या चक्कर मध्ये ओरडून ओरडून माझा घसा हे झालाय. पूर्ण आवाज माझा एकदम वेगळाच येतो. हा बघा कोण चिनू माझं बघ रे, चिनू करून करा परत पुढे भेटूया. नाही एवढं टू बी कंटिन्यू. दिवा कसली ते त्या एवढ्यात देणार दिवा. ही दिवा नाही. ही कुठली आहे मग. मेल आहे कुठली तर. कुठली मेल आपण किती लांब आहे बघा. केवढा मोठा. आणि धबो केवढा लांब. गाडी कुठली आहे पण ती. बाबा मला ना सिंपल सांगू तर ट्रेन बद्दल जास्त माहिती नाहीये, त्यामुळे मी सांगूच शकत नाही की ती कुठली ट्रेन होती. जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी नक्की सांगा कुठली ट्रेन होती आणि मला नक्की कळवा. ती अजून पण तिच्या बोग्या चालूच आहेत, अजून पण डब्बे तिचे येतातच. कुठे गेली आता. आता गायब झाली. आता बहुतेक नाही दिसणार. हा दिसते थोडी दिसते. ती काय दिसता ती बघ ना. हे बघ वरती दिसत. हे स्टेशन आला ना संगमेश्वर, म्हणून स्लो झाली ती. ओके चलो परत भेटूया. 2 वाजले आणि आम्ही श्रद्धा हॉटेलला जेवायला किती वाजता थांबलेलो बाबा. 1:45ला. आणि मला वाटतं निघालो आपण 1:45ला. म्हणजे 1 तास बरोबर लागला है ना. 1 तास लागला. आणि आता संगमेश्वरला आम्ही लोक प्रॉपर एंटर झालो. आणि मी तो सकाळी रोड बोललेलो तुम्हाला की एक नवीन रोड आहे, म्हणजे इथून संगमेश्वर टू लांजापर्यंतचा जो काय खराब पॅच आहे डायव्हर्शनवाला किंवा कन्स्ट्रक्शनवाला, अंडर कन्स्ट्रक्शनवाला, त्याला स्किप करायसाठी किंवा त्याला अवॉइड करण्यासाठी एक रोड संगमेश्वर देवरुख आणि वाटोळ असं काहीतरी आहे, त्या रोडला मी आज ट्राय करणार असं. पण माझा आता मूड चेंज झालेला आहे, त्यामुळे मी आता त्या रोडने काय प्रवास करत नाही आहे. मी आपला सरळ मुंबई गोवा महामार्गानेच चाललो आहे. काय असेल ते पुढे बघेन मी ऑन द वे की किती खराब आहे आणि काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे कळेलच, दिसेलच. मी याच रोडला कंटिन्यू करतो आहे. सध्या मी संगमेश्वरला आहे. आणि जर त्या रोडने जायचं असतं तर इथून लेफ्ट माराल पुढून तुम्ही या रस्त्याने. इथून पुढून लेफ्ट मारलात तर हा देवरुखचा रोड आहे. देवरुखवरून तो रोड वाटोळपर्यंत. इथे पण बरीचशी कामं बाकी आहेत रोडची. स्लॅब झालेले आहेत, पिलर्स कधीचे झाले होते, स्लॅब पण झाले आहेत. कामं बघूया कधी होत आहेत. आता हाच एक पॅच राहिलेला आहे मोठे. तर मी मोबाईलवर संगमेश्वरला रस्ता खराब आहे, पण एका साईडला सिनेरी जबरदस्त आहे.
संगमेश्वरचा पण रोड वगैरे एकदम सुंदर आहे सध्या तरी. कुठे कुठे झालेत पॅच तिकडे कम्प्लीट. छान वाटतं. तुम्ही तिरुपतीला गाव पण छान होतं. एकदा जावा ऐकलात. जाणार नक्की जाणार. व्हिडिओ काढून आणणार. हा नक्की बघा नक्की. काय आहे ते. आता सध्या तरी पुढच्या वर्षी एक मोठी इंटरनॅशनल राईड करायची आहे मला. ती बघूया. स्वर्ग आहे नुसता स्वर्ग. बाईक वरून. बाईक नको आता काय करू नका. नाही मी तर बाईकनीच जाणार आहे तिकडे. तिरुपतीला नाही जिथे मी आता प्लॅन केलाय तो. आता माझा लडाखचा जो होता तो लडाखचा प्लॅन कम्प्लीट केल्यानंतर आणि तो झाला कम्प्लीट. आता तो तिरुपतीचा बघूया पण त्या अगोदर हे कम्प्लीट करायचं आहे मला. आता विचार केलाय MP UP बिहार आणि नेपाळच्या साईडला काही देवस्थान आहेत फेमस. ते सगळे कम्प्लीट करायचे आहेत. असो बघू नंतर. तर सध्या संगमेश्वर रोडची ही स्थिती आहे. एवढा तरी झालाय पॅच म्हणजे रेडी झालेला आहे. तरी एवढं काही रडगाणं करायची गरज नाही. आपण या रोडनी पण येऊ शकतो. काही लोक मला वाटतं त्या रोडनी जातात फिरून. ते संगमेश्वर वरून देवरुख मार्गे आणि पुढे वाटोळला बाहेर पडतात ते ह्याला लांजाला आणि तिथून मग रोड कंटिन्यू करतात. मला असं वाटतं थोडासाच त्रास आहे हलका पण. इथून पण छानच झालाय रोड. ते एवढे काय डायव्हर्शन आणि कन्स्ट्रक्शन रोड दिसत नाही आहे. पुढे पण मला वाटत नाही असणार. आणि जर हा कम्प्लीट झाला तर मग पुढे काय रत्नागिरीच आहे. तर त्यामुळे रत्नागिरीनंतर तर सगळे सुंदरच रोड आहेत टोटल. पार कुडाळ आणि सावंतवाडीपर्यंत गोव्यापर्यंत ही स्थिती आहे रोडची. आता आम्ही नेवळी घाटात जाऊ. नेवळीतून नंतर रत्नागिरी हातकांबा आणि त्यापुढे मग लांजा पाली लांजा आणि मग राजापूर. मग पुढे काय सगळे आपलेच मग कणकवली तरळा कणकवली आणि मग पुढे ओरस कुडाळ सावंतवाडी आणि गोवा. चला परत भेटू. टू बी कंटिन्यू. प्रवास चालूच आहे अजून आमचा. वाजले दुपारचे 2:24. रत्नागिरी येणार आहे. रत्नागिरी बरोबर हातकांबा. हातकांब्याला पोहोचलो. आता हातकांबा क्रॉस करून लांजाला पोहोचतले. रत्नागिरी ते रत्नागिरी गेली इकडे आणि आम्ही आता जेवण दिलो बाय. हा संगमेश्वरला हातकांबा पेट्रोल पंप मनीष. रत्नागिरी पालीपर्यंत आलो. मुळात रोड पूर्ण चांगला भेटलाय. चांगले कामं झालेली आहेत. तर मला नाही वाटत की संगमेश्वर स्किप करण्यासाठी कुठे दुसरीकडे पर्यायी मार्ग शोधून पुढे जायला हवं. मी आता पाली क्रॉस करतोय. एवढा काय खराब नाही आहे. जिथे जिथे पॅच वगैरे येतात तिथेच फक्त थोडासा काय तो खराब आहे. तो पण थोडासा म्हणता येणार नाही. एकदमच एकदमच असा खराब नाही आहे. असा खराब आहे. 100-500 100 मीटर 200 मीटर 50 मीटर वगैरे वगैरे असा खराब आहे बस. आता पालीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात होतो आणि आता स्टँड हायटेक. फोन केला चुलत्याक ना
म्हणे आम्हीच केलं टाकी टाकलं तर माकाचा पूर्व ना त्या घरात फोन होतो केलंय गणेशला तर गणेश आम्ही झाला होय. ते भांडूपले मोठे लांजा सोडतोय लांजा. लाजात आलो बाय. होय. ओणी बिणी गेलं आता जायला आता पुढे. हा फायनली लांजा नंतर आता एकदाचा आपला मार्ग पकडला सुंदर आणि टिकाऊ. आता टेन्शन नाही डायरेक्ट उडाळलाय काय बांबर्डा. बांबर्ड्यावरून कोसगावला लेफ्ट टर्न मारला तोपर्यंत हाच रोड कंटिन्यू. लय काम आहे हा सध्या. नाही नाही योग नको कामाच्या काय तर असं ना बोलवतो थोडी आपण त्याला. नुसतं इले. हे बघ राजापूर डेपो. डेपो? हे बघ हे बघ. तिच्या खालती त्याचं घर कोणाचं कशी त्याचा त्या खाली कुठे वाजले किती बघ 358. राजापुरात आम्ही ऑलमोस्ट सोडतो. राजापूर गेला आता खारेपाटण गेलो. टोल गेला की पटन गेलं का उनी हे आहे ना त्याच्या इलवड आहे ना आरतीचं गाव रस्त्यात गाडी नाही बोलून नाही माणूस नाही आणि काय कोण हा रस्ता कोण नाही. खारे पडतांची नदी ना. 4:15 वाजले. खारेपाटणात पोचले आपण. हा म्हणजे काय म्हणते ना उगाच बोलतात रस्ता खराब आहे रस्ता खराब आहे. 4:15 थोडा बहुत तरी भेटणार पण तेवढा नाहीये जेवढा लोक बोलतायत आत्ता हल्ली. काय काम खारेपाटण पर्यंत आलो मी सरळ सरळ आलो. असं काही नाहीये की एकदमच खराब आहे आणि तुम्हाला घाबरवत आहेत सगळे. बॉम्बे गोवानी जाऊ नका रस्ता खराब आहे पाऊस जास्त आहे काय आहे? बघा निसर्ग. आज तारीख किती आहे बाबा तारीख 28 काय ऑगस्ट. मग एकदम सुंदर रोड आहे काही प्रश्न नाही मस्तपैकी वापरा. आता येऊ शकता पूर्ण सावंतवाडी आणि गोव्यापर्यंत एकदम सुसाट काही इश्यू नाही आहेत. छोटे मोठे पॅसेज असतात 50-100 मीटरचे पण एवढे ते हे करत नाही म्हणजे मॅटर करत नाही. ठीक आहे तेवढं चालतात. आता गणपती येणार आहेत ते बरोबर आहे की गणपतीमध्ये थोडा रश असेल तर थोडासा ट्रॅफिक इश्यू होऊ शकतो बट बाकी टायमाला ठीक आहे. आता मी गणपतीच्या अलीकडे चाललोय यांना ड्रॉप करायला गणपतीसाठी आजी आजोबांना. पण एवढा पण काय हे नाही आहे. मी बघितला पूर्ण रोड स्वतःहून आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये पण कॅप्चर केलेलं आहे पूर्ण. तर मला असं वाटलंच नाही कुठे की एवढं काय रेकॉर्ड करण्यासारखं होतं की येऊ नका खूप जास्त खराब आहे मी आलो वगैरे आणि असं काहीच नाही आहे. मस्त सुंदर रोड आहे आपलाच रोड वापला काही इश्यू नाही एकदम. परत भेटूया. आता मी डायरेक्ट खारेपाटण तर गेलो आता डायरेक्ट तुम्हाला तरळा आणि कणकवली टू बी कंटिन्यू. मंदिर बांधतायत. हो तो जुना मंदिर आहे ते आहे हे काय दिसते म्हणजे माता जय माता दे. हा फार जुना मंदिर आहे. तळे रे नांदगाव तिटा शोभा मावशीचं गाव वैभववाडी तरळे. हा वैभव आकाश काय पेपर मीट अच्छा हा हा घ्या आता पुढे 54 किलोमीटर झालं इलं. पुढापर्यंत जायचं पण नाही आपल्याला त्याच्या अगोदरच लेफ्ट टाकलं.
सुसाट रोड आहे एकदम सुसाट. गाडी पळते 100च्या स्पीडला. वाजले 4:27 मिनिटं. दाखवते. वेलकम टू सिंधुदुर्ग. तरळे सोडलेलं आहे आणि आता 5-10 मिनिटात आम्ही कणकवलीत एंटर करणार आहे आणि त्यानंतर पुढील 10 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही कुडाळामध्ये पण जाऊ. आता वाजलेत 4:34. प्रवास सुरू केला होता सकाळी बरोबर 5:52. जेवण वगैरे करून संगमेश्वरला मस्तपैकी आम्ही आता इथपर्यंत करत आलो. आता बघू पुढे जिथे आमची रेंज संपते आणि जिथे आम्ही हा बॉम्बे गोवा हायवे सोडणार आहोत आणि जिथून आतमध्ये आम्ही टर्न मारणार आहोत टुवर्ड्स कुसगावच्या दिशेने. नारूर कुसगाव ना बाबा, कुठे बांबर्ड्यावरून टर्न मारणार आपण. म्हणजे प्रॉपर कुडाळ तर जाणारच नाही, जातच नाही आपण कधी. बांबार्डा हिरलो कुसगाव. हा, बांबार्डा हिरलो कुसगाव. तर मला वाटतं अजून पण लवकर मी त्या रोडने आतमध्ये घुसेल आणि हा मुंबई गोवा हायवेचा प्रवास जो तिथपर्यंतचा होता तो आज ऑलमोस्ट फिनिश. आणि रोड चांगला होता त्यामुळे मला तरी आवडला. परफेक्ट आहे, एवढा तर काय खराब नाही आहे. तुम्ही करू शकता म्हणजे विचार या रोडनी यायचा. तर पुढे सावंतवाडीपर्यंत किंवा कुडाळ, कणकवली, तरळे वगैरे ऑफकोर्स या चांगला रोड आहे. आणि बाकी आता तर काय मी तो वरचा रोड विसरूनच गेलो आहे. मुंबई कोल्हापूर वाया कधी गगनबावडा तर कधी आंबोलीचा घाट. जास्त करून आंबोली रोड मी घ्यायचो. तर आजरा मार्गे, आंबोली मार्गे तो माझा फेवरेट रोड होता. मी मागे तो 10-12 वर्ष रोड इथे जाण्यासाठी म्हणजे कुसगावला आणि बांबाड्यात जाण्यासाठी मी तो जास्तीत जास्त रोड घ्यायचो. आणि हा रोड एकदमच म्हणजे नायसासारखा होता त्यामुळे मी अवॉइडच करायचो. पण आता मला हा सेम तसाच वाटतोय आणि खूप छान वाटतो रोड आपला. त्यामुळे तुम्ही विचार करा आणि याच रोडनी. तर पुढील व्हिडिओ मी डायरेक्ट कुडाळामध्ये टाकणार. कणकवली तर ऑलमोस्ट आलंच आहे आणि त्यानंतर मग आम्ही कुडाळमधला नाही तर कुडाळच्या अलीकडचाच टाकणार. कारण की तिथून जिथं आम्ही आतमध्ये शिरणार आहे ज्या रोडने त्या रोडचा टाकणार आणि मग तिथे माझी जर्नी संपणार. सरळ मग घरी पोचल्यावर घरचा व्हिडिओ टाकणार म्हणजे गावचा. तो टू बी कंटिन्यू. काय करतास? बरे असतात का सगळे? आता फोन लागायचं नाही. आता लागलो तर करायला ठेवून द्या. सिंधुदुर्ग विमानतळ बघा कसा लिहिला. कसाल गेला मजदुरी खाली खालून गेलंस की कसाला ब्रिजच्या खालून. वाजले किती? वाजले किती? आता काय होया आणि लाडू बुधवार ते ओरशी गेलंय बघ. बंधुरात गेली. बंधुरीचे पुढे हॉटेल होता ना त्याच्या पुढे गेली का खाली घेऊन तपकर कॉलनी ओरास. 5 वाजले बरोबर ओरशी. 6 वाजेपर्यंत आमचा पुढचा पुलगामचा त्याच्यावर चढवून खाली गेली. हो मग 5 वाजता आपण बांबार्डा गेलाय बरोबर. कळसुली बांबार्डे तर कळसुली हा जातो आपला रोड कुसगावला. हिरलो कुसगाव.
हा. झाला प्रवास इथपर्यंत. आता इथे मुंबई गोवा हायवे गे खालीच घेतलंय. मुंबई गोवा हायवे आम्ही सोडला बरोबर. आता तुम्ही विचार करत असाल हा नक्की कोणाला सोडायला चाललाय, आजी आजोबांना कोण आहेत. तर असं आहे की आमच्या मॅडम म्हणजे माझी बायको म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचे आई वडील आहेत, म्हणजे माझ्या बायकोचे आजी आजोबा आहेत. आणि हे तिच्या आईचं गाव आहे कुसगाव. आणि मला तर बराच वेळ झालेला आहे. टर्न मारलं आता इथे कुसगावला हायवे, तर तिकडे सोडलं वेताळ बांबर्डे साईडने. हळूहळू पुढे आता होतोय. मंदिर दाखवा. हे मंदिराचं नाव कुठलं? वेतोबा मंदिर ना. वेतोबा. हे मंदिर फार सुंदर. हा एंट्रन्सलाच लागतो मंदिर. तर आता आजी आजोबांना मी इथे सोडणार आहे. वेळ होता म्हणून मी आलो होतो कलावरा इथे सोडायला. आणि आता इथे सोडणार आणि मग जिथे हिच्या वडिलांचं गाव आहे म्हणजे बांबर्ड्या, त्या गावाचं नाव काय बांबर्डेच आहे ना. हा सॉरी, तेरसे बांबर्डे. मी विसरतो. आता बोलतील भरपूर लोक की हा स्वतःच बोलतो की किती वर्ष येतो आणि याला नाव लक्षात नाहीये. खूप नावं लक्षात राहतात माझ्या, विसरबो. तर तेरसे बांबर्ड्यामध्ये मी परत आता फिरणार आहे रिटर्न. ह्याला पण इथे ड्रॉप केल्यावरती काही वेळ काढल्यावरती. आता पण गाव यांचं जवळजवळ आता 20 किलोमीटर अजून आतमध्ये आहे. 8 किलोमीटर आपला. कुठला 10 किलोमीटर कसं असणार? तो 20 किलोमीटर कधी. अच्छा, कुडाल 20 किलोमीटर. 20 किलो. सॉरी, कुडाळ 20 किलोमीटर आहे. हा, हे 10 किलोमीटर 8-10 किलोमीटर आहे. पण लांबच वाटतं मागा तर. 10-20 किलोमीटरच्या वरतीच वाटतं काय ते. स्लो गाडी चालते की काय म्हणून. हा, एकदम शॉर्ट रोड आहे बघू शकता. 10 ते 12 किलोमीटर म्हणजे 8 मैल. ठीक आहे. मला आता पुसलो ना, महत्वाचं होतं बस. आणि काय पाऊस आता तो पडला, तो इथे पडला आणि मागे पण थोडासा पडून तो गेला. तर असे हे आजी आजोबा होते आजच्या ह्याच्यामध्ये. यांना मी आमच्या घरातूनच थोडस पुढे माझी सासरवाडी आहे आणि तिथून आम्ही निघालेलो सकाळी पहाटे 5:52 वगैरे, म्हणजे 5:45 वगैरे. आणि जेवण वगैरे सगळं करत मुंबई गोवा महामार्गानेच, फक्त तो मध्ये खोपोली पाली मार्ग आणि पाली ते माणगाव मार्ग वाया निजामपूर असं करत आम्ही इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. आणि आता ह्यांना सोडून मी परत कुडाळ आणि तेरसे बांबर्डे म्हणजे कुडाळवरून एक 4 किलोमीटर पुढे राजापूरच्या दिशेने, राजापूर होतो जाराच्या दिशेने तेरसे बांबर्डे, तिकडे जाऊन मी थांबणार आहे माझ्या म्हणजे हिच्याच पप्पांच्या घरी. तिथे स्टे करून मग उद्या सकाळी परत तिच्या प्रवासाला लागणार मी एकटाच. तर बघूया, आता इथून निघाल्यावरती परत भेटतो तुम्हाला. सो टू बी कंटिन्यू. जेवलो, काय केलं नाही केलं नाही. ते काय नाही, 1 तासाचा आता टोटल 10 तासाचा होता. कितीही बोला 10 तासाचा होता, पण टोटल ते करायला गेलं सगळं पकडून तर 12 तास होता. 10 तासात आरामशीर येणार. 10 तासात आरामशीर. हॅलो बाय. फिरलो. हॅलो आता गेली रे. हॅलो पटकन बोला. नारूर किल्ला आहे हा तिकडे. रांगणा किल्ला. ही नदी वाहत होती ना जबरदस्त. ही डेंजर नदी. ही नदी होती. बघा अजून पाणी लाल भडक पाणी आहे. पाणी बघा लाल. आणि हा आमचा गाव. राईट 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 राईट.
पुढे अजून 3 किलोमीटर आहे. आमची ताई 4 आज दिवस तोंडावाला झाला माहित आहे. 4 दिवस आहे. आणि होणाकाची ताई शिरा पडायला नाही. पांडुरंग हरी पांडुरंग तास तो बोलतोय पाणी आहे. पाऊस पडला. मग काय इथं उडून जातं पाणी. गाठ्याची कोंडी हा. काय कर त्याचा जबाबदारी तुझी. जबाबदारी माझी. त्या खाण्याची सावकाश घे आरामशीर. झाला तूच गावामध्ये पोचलात ना. वा देवा गारडा घालता काय. धन्यवाद धन्यवाद म्हणून. धन्यवाद तुम्हाला धन्यवाद. मला कशाला धन्यवाद. त्याला काय बेल कर. हे बघ पाणी बघ. तो कोणी येता तुम्हाला धन्यवाद. पाणी हा. हो यो आत्रेकर गेला. आमच्या पप्पूची सासरवाडी दिसता काय कुठे. अरे आवाज करीत इथे नाही लिंगाच्या देवळाजवळ ना. ओके चलो माझ्या मेवण्याची सासरवाडी. होय होय. इथून आवाज का आणि आता कोण दिसते की नाही काय माहिती. त्याला त्या का माहिती आहे. बघूया. रात्री सांगणार. हा लिंगाचा देव. आवाज बस बस इथूनच लिंगेश्वर. लिंगेश्वर देव. इथूनच. आणि आता पुढे गाडी दिसणार नाही. इथे लिंगेश्वर दिवस कसगावात इलंय फायनल. ही माझ्या काय हो मागा वाटला गाडी ओळखाक नाही की काय. आमच्या माझ्या मेवण्याचे सासरे आणि ती सासरवाड पुढे जी घर आहेत ते तिकडे त्या साईडला त्या साईडनी येत आहेत. काहीतरी पाठवलं नाही पटपूने प्रेमाने आणि त्यांना देणार आहे ते देऊन आता पुढे जाऊ घरी त्यांना सोडायला. हे लिंगेश्वर देवस्थान. माका वाटलं गाडी ओळखूक नाही की काय. गाडी ओळख बरं ना. होय बाकी तुम्ही सगळी मस्त मस्त. का या इकडे. हा हा कुठे गेला हिरो कुठे गेला. काका इकडे या. त्यांना सामान देतो आणि मग वरती जातो परत. का तिकडे आपलं घर वरती. ते आता गेले खरे. आला कसगाव. कुसगावला. पोचलंच ना. आता काय करणार. गणपतीची तयारी करणार की. गप्र या काय मग सांगा. हा का या गमता नाही. काय जमता. ह्या इतक्या शात हा इतक्या माझा या सगळा तू येण्यात केला. कुठे हे या सगळा या 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 पूर्ण तुझा. होय वा येण्यात केला. मी आता येऊन एक दिवशी इकडे बंगला बांधते बघ. हो येण्यात केला आता. हेच करता 2 वर्ष. कोण करत. ह्यो आता येलो तो. अच्छा हे पप्पूचं सासरो. होय होय. आमचे जोत करता. चला जाऊया निघूया. होय होय. चला आता आम्ही मेन घर दाखवतो. नीताच्या त्याला वरती घेतला असताना सामान सगळं मम्मीच्या साईडची आजोबा. बघूया नाही तर काय एक एक घ्या. चल तिथे कोण भेटणार आहे. एक घेऊया. बोल काय म्हणते. हा शंभू शिवहरा वाटेदारात सगळा ठेवा. आदित्य हुंड्यादारात जावा इकडे काढा. घ्या तुझा सगळा. अरे हा या वा या आमचा हे संपूर्ण ऍक्च्युली सगळं मला माहिती आहे पण सीन असं आहे की व्हिडिओ पहिल्यांदा शूट होतोय होय. त्यामुळे आजी सगळी गाईड करते मला तर व्हिडिओ मध्ये दाखवायला. आणि तिकडे आहे आपल्या पावणाईचं देवस्थान. ते जत्रेमध्ये दरवर्षी आम्ही यात येतो. आता बघू. आता हे आम्ही आमच्या म्हणजे माझ्या मिसेसच्या सासूची मिसेसच्या मम्मीचं घर म्हणजे गावचं घर. हे बघ हो भाऊ मामा. ओय काय चाललं. या पुढे. अरे भाऊ होतो ना. हा येता ना मग तो. हा? हो हा 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 हे आमचं
काय आहे? मॅडमचं घ्या. गाव. घ्या, घ्या. हा. फायनली पुढच्या घे आलीस तू गावाक तुझ्या घरात व्यवस्थित. किती 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 महिन्यानंतर येली का वर्षभरानंतर येली? हा पहिले तिला बोलून द्यायला लागलं. किती 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 महिन्यानंतर येलीस? हा खाली कशाक ठेवतो? त्या अगोदर कशाक पाहिजे तुला? तू उतर ते नंतर बघूया. ठेवते सगळं ठेवते सगळं. ये उतरा कसा वाकायची मी देते ना तुका. तिकडे कशाला हे करते तू? मी ते आणून देतो मी तुका. थांब हे घर इकडे. हा चला नंतर आता घर दाखवतो आणि मग परत येतो. रिटर्नचा प्रवास करतो टुवर्ड्स तिच्या वडिलांच्या. तिथे एकदम खुश होता. पळत ऐकायला तयार नाही. गाडीतून एकदम सुसाट उतरली. हळूहळू. आता इथून कशी जाणार आहेस? इथून तर लागणार ना तुका माणसं. काय थांबा थांबा तिका बघूया पहिले. त्याचं काय टेन्शन बघू नका. आपला काम आपण करूया. नाही तर पाऊस आला तर वांदे होते. येणार पाऊस. आधी माका बसव. मी काय बोललोय? ती जाणार आपणच जातो. ऐकणार नाही आजी. सामान घेऊन चाललो आता. एक एक करून काढलं सगळं. आता टीव्ही काढायचा बाकी आहे. फार मोठा टीव्ही यार तो. शेट एवढा मोठा डब्बा. चला 65 इंचाचा. तो साधा पण असता LED वाला तरी चालला असता. इथे पण यांच्याकडे गणपतीची कामं होतात पहिल्यापासूनच. मूर्तिकार काय शूटिंग तू इलस ना आता. तू काय शूटिंग नको मग? मागाशी बरोबर शूटिंग मध्ये बोलत होती मध्ये मध्ये. या भाऊ मामाचं ते खाई गेले ते अशी. हा ज्यांचं त्यांचं सामान. हे सिद्धेचं घर आहे. थांबा अजून अजून आहे. आता टीव्ही येऊची बाकी आहे यांची. हे झाले रेडी? हे झाले रेडी गणपती? अरे बापरे गायब कुठे झाले? गाडी बघून गायबच एकदम. हे आमचे एंग्री यंग मॅन सिद्धेशचे पप्पा. मेवण्याचे पप्पा. कुठे बाकी काय विशेष? कोणाला नाही दाखवत. रेकॉर्डिंग करताय. तुमचे सगळे पोरं आणि तुमची लोक बघतील ना तुम्हाला जे ओळखतात घरी मुंबईला. आता हा टीव्ही टाकलेला एवढा मोठा टीव्ही. अख्खा गाडी बघा केवढा मोठा टीव्ही आहे तो. हो बघा हो बघा पूर्ण आतमध्ये पूर्ण. म्हणजे एवढी मोठी डिक्की टाईप स्टोरेज झाला होता हा. हा पूर्ण एका टीव्हीनी. आणि हा टीव्ही पाठवला. सगळं सामानाची उचला आणि परत टाका. हीच रखडपट्टी झाली आमची तिकडे ऐरोलीला. नाही कुठे नवीन नवीन टीव्ही आता भेटतात कुठे असल्या. सगळे त्या LED वगैरे भेटतात. उचलायला 2 माणसं लागतात. तिला 50 किलो वजन.